जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेला आहे. तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर एका ॲप्लिकेशनचं नाव आहे ट्रूबो VPN, ते आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि एकाचा आहे CapCut Pro, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतो, प्ले स्टोअरवरती अवेलेबल नाही आहे मित्रांनो. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून ट्रूबो VPN कनेक्ट करून मित्रांनो CapCut हे ॲप्लिकेशन ओपन करायचं मित्रांनो. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर ना इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना मी तुम्हाला एक व्हिडिओ देतो, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर ना त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा आयकॉन दिसत आहे, इथे क्लिक करायचा मित्रांनो. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आपल्याला या ऑडिओवरती क्लिक करायचा मित्रांनो डबलदा. त्यानंतर इथं स्क्रोल करून बीट्स आयकॉनवरती क्लिक करायचा मित्रांनो. त्यानंतर इथे एक बीट्स द्यायचे मित्रांनो. तर मित्रांनो, बीट्स ॲड केल्याच्या नंतर ना मित्रांनो बघू शकता मित्रांनो. त्यानंतर ना इथे टिकच्या आयकॉनवरती क्लिक करायचा मित्रांनो. टिकच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथे स्क्रोल करायचं आहे. इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला कोणत्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो घ्यायचा आहे मित्रांनो. तर फोटो ॲड घेतल्यानंतर ना मित्रांनो याला मोठं करून घ्यायचं मित्रांनो. मोठं केल्याच्या नंतर ना इथे कुठे कुठे बीट्स आहेत तिथे स्प्लिट करायचं मित्रांनो. त्या फोटोवरती क्लिक करून तर मित्रांनो 4 स्प्लिट आहेत, 4 स्प्लिट करून घ्यायच्यात मित्रांनो. पहिल्या स्टार्टिंगच्या फोटो बीटवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. तर इथे फिल्टर्स नावाचं ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर ना मित्रांनो लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर ना इथे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. इथे BW3 हा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, हा फिल्टर दिसत आहे, हे ॲड करायचा मित्रांनो. हे जो आहे तो फुल करायचा मित्रांनो, 100 करायचा मित्रांनो. केल्याच्या नंतर ना मित्रांनो स्टार्टिंगला यायचं मित्रांनो. त्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना ओपनिंग अँड क्लोजिंगवरती जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ना इथे डायमंड झूम हा ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक करायचा आहे. इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो. हा पहिल्या बीटपर्यंत ॲड करायचा मित्रांनो. तर दुसऱ्या बीटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ना इथे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ॲनिमेशनवर ना कोम्बोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे तुम्हाला डिस्ट्रॉट हा इफेक्ट दिसत आहे मित्रांनो, ॲड करायचा आहे ॲनिमेशन. त्यानंतर इथं 2 नंबर आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे इनवरतीचं रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. याची करायचं आहे मित्रांनो. तर दुसऱ्या ह्याच्यावर पण ॲनिमेशन तेच लावायचे मित्रांनो, कोम्बोवरची. तर दुसऱ्याला मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करून इनवरती जाऊन इथे स्क्रोल करायचं मित्रांनो. रॉक
हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. हा 1 सेकंडपर्यंत करायचा मित्रांनो. तर ॲनिमेशनचं काम झालं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो स्टार्टला येऊन इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती आल्याच्या नंतर ना मित्रांनो जे स्क्रोल केल्यानंतर ना नाईट क्लब हा ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर ना इथे शेक नावाचा इफेक्ट हुडकायचा आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो थोडी लेंथ वाढून घ्यायची मित्रांनो. 3 सेकंड 15 फ्रेमवरती घ्यायच्या मित्रांनो याची लेंथ. तर मित्रांनो स्टार्टला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्क्रोल करायचा मित्रांनो. स्क्रोल केल्याच्या नंतर ग्लोविंग लाईन्सवरती क्लिक करायचा मित्रांनो. ग्लोविंग लाईन्सवरनं इथे हा ॲड करायचा मित्रांनो. हा शेक कुठपर्यंत आहे तिथपर्यंत ॲड करायचा मित्रांनो. तर मित्रांनो इथे 2 नंबरच्या बीटवरती आल्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्ट्सवरनं स्क्रोल करायचं आहे इथे मित्रांनो. त्यानंतर ना इथे रेट्रोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. रेट्रोवर स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. खाली रोलिंग फिल्म हा मित्रांनो. तर 3ऱ्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे हा इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे यायचा मित्रांनो 6 सेकंद 7 फ्रेमवरती यायचा मित्रांनो. त्यानंतर इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचा मित्रांनो. त्यानंतर इन्व्हॉल्व ॲड करायचा मित्रांनो इथपर्यंत. त्यानंतर इथे आल्याच्या नंतर इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचा मित्रांनो. स्क्रोल करायचं इथे इफेक्ट्स. इथे स्प्लिट नावाचा ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचा मित्रांनो. तर मिरर 3 हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. आपला फोटो बरोबर दिसत नाही म्हणून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे व्हेकल हा आहे आपल्या फोटोला सेट केल्यानंतर मित्रांनो परत एकदा बॉडी इफेक्ट्सवरती यायचं आहे. बॉडी इफेक्ट्सवरनं हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो बॉडी इफेक्ट्सवरती यायचं आहे परत एकदा. त्यानंतर इथे स्लाइडिंग डोअर इफेक्ट आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर प्रत्येक एडिटर आपला लॉगो लावत असतो मित्रांनो. लॉगो लावण्यासाठी मित्रांनो इथे ओव्हरली हा ऑप्शन वरती क्लिक करायचा. ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचा मित्रांनो. त्यानंतर आपलं लॉगो लावून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आपलं लॉगो ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे फुल स्क्रीन लेअर वाढवून घ्यायचा आहे मित्रांनो. लॉगोची साईज बारीक करायची आहे मित्रांनो. बारीक केल्यानंतर इथे कोपऱ्यात लावून घ्यायचा मित्रांनो इथे कुठं ते लावल्यानंतर मित्रांनो तर बॅक यायच्या मित्रांनो. इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. डायमंड झूम या इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. ऑब्जेक्टवरनं ऑल व्हिडिओजवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आपल्या लॉगोला पण हा इफेक्ट लागलेला आहे मित्रांनो. तर अजून एकदा इथे क्लिक करून शेक इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो बनून. तर सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे कोपऱ्यात ऑप्शन दिसत आहे मित्रांनो. इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आज जे कमेंट असतील ते कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल मित्रांनो. त्या व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला कमेंट नक्की करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढंच होतं. जय शिवराय जय महाराष्ट्र. पुढचा व्हिडिओ